मनोज जरांगेंनी अखेर आमरण उपोषण मागे घेतलं। सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं। दरम्यान मागण्यांवर अंमलबजावणी सुरू करत आहोत, 2 ते 3 दिवसात शासन निर्णयही काढू असं आश्वासन यावेळी विखे पाटलांनी दिलं। सातारा संस्थांच्या गॅझेटचा GR काढण्यासाठी सरकारला 1 महिन्याची मुदत देण्यात आल्याचं जरांगेंनी यावेळी म्हटलं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नेमक्या काय मागण्या होत्या त्यांच्या, तर त्यामध्ये पहिली म्हणजे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या। महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या। आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या नातेवाईकांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा। शिवाय सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा। महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजेत। कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॅलिडिटी द्या। स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा। अशा प्रकारच्या मागण्या जरांगेंनी केल्यात। यामध्ये आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा। दरम्यान त्यांच्या मागण्यांवर काय तोडगा निघाला तेही पाहूयात। 58 लाख नोंदींचे दस्तऐवज या ठिकाणी नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेणार आहेत। सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिना वेळ देण्यात आलाय। न्यायाधीश शिंदे समितीला 1 वर्षांची या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन जारी करण्यात येईल। आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांनी ही स्वतंत्र हेल्पलाईन होणार असल्याचं सांगितलं होतं। मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार आहे। दस्तावेज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे, कारण ते काय ग्रामपंचायतला चिटकिनाच म्हणून महाराष्ट्रात आपणच देऊ। ती पण ग्रामपंचायतला चिटकिनार आहे, ती पण चिटकिनार आहे। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्या। त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहेत आणि अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहेत। विभागीय आयुक्ताला, महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्ताला, सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावरती ती जबाबदारी। यो एक विषय क्लिअर झाला आता 58 लाख नोंदीचा। त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण देणार आणि ती दस्तावेज आपल्याकडे येणं लय गरजेचं आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे कुणबी जातीच्या, तर त्यांनी ESOP तयार केली, म्हणजे नियमावली, सुलभता थोडी। जर किचकट असेल तर सुलभता आणायला त्याच्यात, तर ESOPतला मेळ आपल्याला कळत नाही। आपल्याला एवढंच कळतं हैदराबाद गॅझेटियर आहे, त्याच्यात मराठीच्या नोंदी येतात आणि त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या। ESOP खुसोपीन या लफड्यात आपण पडत नाही, ते किचकट काम असतं। मग ते अभ्यासक बोलले, ते डोके खाणार, लय डोके खाते, दुपारपासून ते डोकं खाते, त्यांचं खात्यात आणि आपलं खात्यात। त्यांना ESOP ते म्हणतात योग्य आहे की योग्य, हा सगळे हा म्हणतात। सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं होतं। माझं म्हणणं होतं, पण त्यात म्हणणं काय आलं त्यांचं, आपण जर हे घाई गडबडीत काढला, बघा डाव पण असू शकतो आणि नसू शकतो, सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण, असू शकतो नसू शकतो, दोन्ही पण ग्राह्य धरू। त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल, असं त्यांचं म्हणणं आहे। 70-80 वर्ष तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला काही नव्हतंच असून गॅझेट। मला असं वाटतं ते 1 महिना वेळ मागते तर आपण हा म्हणावं। मराठा आणि कुणबी याला सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्यांना सांगितलंय। त्याला मी महिना नाही ऐकत साहेब, त्याला म्हणतोय मी, त्याला नाही ऐकत महिना। मंत्रालय स्थापन करायला महिना कसा नाही। आपण सध्या मराठा आरक्षण कक्ष आपण स्वतंत्र स्थापन मंत्रालयात करतोय, ज्यामध्ये स्वतंत्र अधिकारी राहतील त्यांना मंत्रालय नाही, मंत्रालय कोणाला दिलेलं नाही अजून, फक्त स्वतंत्र कक्ष आपण त्यासाठी करतोय। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता, समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला। मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली
त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय काढू अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय.